Hello students, I am your teacher Apurva Gholo from Sham Sharda Vidya Mandir Sikandarpur. In the previous lecture we completed our first chapter. Today we are going to start with our second chapter, that is health and diseases, in which we are going to see the definition of health, different types of diseases and some important diseases of our present days. So let's start. See on page number 6, second chapter, health and diseases. But what is mean by health? See here, health is a state of complete physical, mental and social well-beingness and not merely the absence of any disease. एखाद्या माणसाला जर कोणताच आजार नसेल तर त्याला आपण डायरेक्ट हेल्दी म्हणू का? नाही. तर हेल्थ म्हणजेच आरोग्य हे फक्त डिसीज अब्सेंट असणं याचा अर्थ आहे का? नाही. तर काय आहे? हेल्थ एक अशी अवस्था आहे ज्याच्यामध्ये तो पर्सन शारीरिक दृष्ट्या, फिजिकल म्हणजे काय? शारीरिक दृष्ट्या त्याला बॉडीमध्ये विकनेस नसला पाहिजे, कुठं फ्रॅक्चर, अपंगत्व नसलं पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो? शारीरिक दृष्ट्या फिट असणे. त्याच्यानंतर तो पर्सन मेंटली म्हणजे काय? मानसिक दृष्ट्या तो वेडा नसला पाहिजे, त्याची मानसिक स्थिती बरोबर असली पाहिजे, तो डिप्रेशनमध्ये नसला पाहिजे. सोशियल म्हणजे काय? सामाजिक दृष्ट्या म्हणजे तो सर्व माणसांमध्ये मिक्स होणारा पाहिजे, असा त्यांना समाजामध्ये वागवण्याची जी वर्तणूक आहे ती देखील त्याची चांगली पाहिजे. तर या सर्व दृष्टींनी कोणकोणत्या? फिजिकली, मेंटली आणि सोशियली व्यवस्थित असणाऱ्याच पर्सनला आपण हेल्दी असं म्हणतो. तर हेल्थ इज नॉट मियरली म्हणजे काय? फक्त. Health is not merely the absence of any disease, but also it is a state of complete physical, mental and social well-beingness. ओके, आता बघूया हेल्थ आपल्याला लक्षात आलं. आता डिसीज म्हणजे काय बरं? तर डिसीज काय आहे? कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजियोलॉजिकल और सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड अँड डिसीज. काय असतं डिसीज? डिसीज ही एक अशी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये बॉडीमध्ये ज्या काही फिजियोलॉजिकल प्रोसेस आहेत, म्हणजे काय? नॉर्मल आपल्या बॉडीची समजा सर्क्युलेशन सिस्टीम असेल किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, ह्या सगळ्या काय आहेत? फिजियोलॉजिकल सिस्टीम्स. आणि सायकोलॉजिकल प्रोसेस म्हणजे काय असणार आहे? आपली मानसिक स्थिती जी आहे ती. तर त्यांच्यामध्ये जर काही डिस्टर्बन्स आला तर त्याला आपण काय म्हणतो की तो डिसीज आहे. कंडिशन, अशी कंडिशन ज्याच्यामध्ये बॉडीचे फिजियोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल जे प्रोसेसेस आहेत त्यांच्यामध्ये डिस्टर्बन्स तयार होतो. इच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. आणि प्रत्येक डिसीज हा सारखा असतो का? नाही. प्रत्येक डिसीजचं एक वेगळं असं सिम्पटम्स असतात. टाइप्स ऑफ डिसीजेस. मग अशा प्रकारे डिसीजेस जे आहेत, आजार, रोग, त्यांचे वेगवेगळे टाइप्स आहेत. See, you must have heard the names of various diseases. ह्यांची नावं ऐकली असतील आपण. डायबिटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हार्ट डिसीज एक्सेट्रा. रिझन्स अँड सिम्पटम्स ऑफ ऑल दिस डिसीजेस आर डिफरंट. आणि हे सगळे जे डिसीजेस मी आता वाचून दाखवले त्या प्रत्येकाचे रिझन म्हणजे कारण आणि सिम्पटम्स म्हणजे लक्षणं हे काय असतात? वेगवेगळी असतात. To bring coordination in scientific study of diseases are classified as follows. आणि आपल्याला माहिती आहे कोणत्याही लार्ज नंबरच्या गोष्टीचा व्यवस्थित स्टडी करण्यासाठी, सिस्टमॅटिक स्टडी करण्यासाठी आपण काय करतो? ऑब्वियसली क्लासिफिकेशन करतो. तर इथे देखील आता आपण टाइप्स ऑफ डिसीजेसचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. प्रामुख्याने जे डिसीजेस आहेत तर त्यांचे दोन वेगळ्या म्हणजे दोन क्रायटेरियाद्वारे टाइप्स केले जातात. पहिला आहे अकॉर्डिंग टू द ड्युरेशन, म्हणजे किती कालावधीसाठी तो डिसीज जो आहे तो राहतो. आणि दुसरा आहे अकॉर्डिंग टू द रिझन, आणि कोणत्या कारणामुळं तो डिसीज झालेला आहे. तर अकॉर्डिंग टू द ड्युरेशन जे डिसीज आहेत ते दोन टाईपमध्ये डिवाइड केले जातात. एक आहे क्रॉनिक डिसीज आणि दुसरा आहे ॲक्यूट डिसीज. क्रॉनिक या शब्दाचा अर्थ काय आहे? दीर्घकाळ असणारा. क्रॉनिक डिसीज म्हणजे काय? खूप काळापासून असणाऱ्या डिसीजला आपण काय म्हणतो? क्रॉनिक. आणि ॲक्यूट डिसीज, ॲक्यूट म्हणजे काय? थोड्याच कालावधीसाठी असणारा पण तीव्र असणारा, त्याला आपण काय म्हणतो? ॲक्यूट डिसीज. तर अकॉर्डिंग टू द ड्युरेशन डिसीजेस टू टाइप्सचे, क्रॉनिक डिसीज अँड ॲक्यूट डिसीज. ओके. आता सेकंड, अकॉर्डिंग टू द रिझन
म्हणजे कारणानुसार, कोणत्या कारणामुळे डिसीज झालाय, तर 2 प्रकारचे डिसीजेस असू शकतात. एक आहे हेरिडेटरी डिसीजेस आणि दुसरं आहे ॲक्वायर्ड डिसीजेस. हेरिडेटरी म्हणजे काय, जन्मतःच असणारे जे डिसीज आहेत, म्हणजे जे डिसीज घेऊन तो पर्सन जन्माला आलाय त्यांना आपण काय म्हणतो, हेरिडेटरी डिसीज. मग त्याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम हा देखील एक हेरिडेटरी डिसीज आहे. सी, दिस इज द फोटो ऑफ चाइल्ड बॉर्न विथ डाऊन सिंड्रोम. त्याचे फेशियल फीचर्स पहा, डोळे कसे आहेत, अल्मंड शेप्ड आहे, वरचा फोल्ड जो आहे तो डोळ्यावर आलेला आहे, छोटंसं नाक, छोटे इयर, राऊंड फेस, हे सगळे काय आहेत, डाऊन सिंड्रोमची लक्षण आहेत. त्याच्यानंतर सेकंड क्रायटेरिया जो आहे तो कोणता होता, ॲक्वायर्ड डिसीजेस. म्हणजे असे डिसीजेस जे आपण जन्मल्यानंतर लाईफमध्ये ॲक्वायर केलेत, म्हणजे काय, नंतर झालेले डिसीज, कोणत्या तरी बाहेरच्या पॅथोजनमुळं, दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीमुळे झालेले डिसीज, त्याला आपण काय म्हणतो, ॲक्वायर्ड डिसीज. ते जन्मता असतात का, नाही. सी, ॲक्वायर्ड डिसीजेस जे आहेत ते आणखी 2 टाईप्समध्ये डिवाइड केलेले आहेत, इन्फेक्शियस डिसीजेस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. तर इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय, जे एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनला टचद्वारे किंवा स्नीजद्वारे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतात, त्याला आपण काय म्हणतो, इन्फेक्शियस डिसीजेस. मग त्यामध्ये येणार कॉमन कोल्ड, फ्लू, डेंग्यू. ओके. नॉन इन्फेक्शियस डिसीजेस जे टचद्वारे किंवा त्याचा एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनकडे स्प्रेड होत नाही, त्याला काय म्हणतो आपण, नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. म्हणजे ज्यांच्यामुळं इन्फेक्शन होत नाही त्याला म्हणतात नॉन इन्फेक्शियस. त्याचे एक्झाम्पल्स आहेत डायबिटीज, हार्ट डिसीज. ओके. असं कधी ऐकलंय का, ह्या माणसाला डायबिटीज झालं आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये दुसरा माणूस आल्यामुळे त्याला डायबिटीज झालं, नो. तर हे काय आहेत मग, नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. सो हे काय होते सगळे, दीज आर द टाइप्स ऑफ डिसीजेस. मेन 2 टाइप्स, अकॉर्डिंग टू ड्युरेशन अँड अकॉर्डिंग टू रिझन. अकॉर्डिंग टू ड्युरेशन अगेन 2 टाइप्स, क्रॉनिक दीर्घकाळ असणारे, ॲक्यूट कमी काळासाठीचे. अकॉर्डिंग टू रिझन्स अगेन 2 टाइप्स, हेरिडेटरी अँड ॲक्वायर्ड डिसीजेस. हेरिडेटरी डिसीजेस जन्मतः असणारे, एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम. ॲक्वायर्ड डिसीजेस अगेन 2 टाइप्स, इन्फेक्शियस डिसीजेस, नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस डिसीजेस कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं स्प्रेड होणारे, कॉमन कोल्ड, फ्लू, डेंग्यू. नॉन इन्फेक्शियस डिसीजेस लाईक डायबिटीज अँड हार्ट डिसीज. ओके, हे झाले टाइप्स. नाव सी, can you tell how do the following diseases spread? Hepatitis, malaria, scabies, TB, डेंग्यू, डिसेंट्री, रिंगवर्म, स्वाईन फ्लू असे डिसीजेसचे नावं दिले, ते कसे स्प्रेड होतात ते सांगायचं. फॉर एक्झाम्पल मलेरिया, वी नो फिमेल अॅनाफिलोस मॉस्किटोच्या बाईटमुळं मलेरिया हा डिसीज स्प्रेड होतो, बरोबर. त्याचप्रमाणे बाकीचे पण सांगायचे. व्हॉट डू वी मीन बाय पॅथोजन. पॅथोजन म्हणजे काय असतं बरं, तर आपल्याला इन्फेक्शन ज्या गोष्टीमुळं झालंय त्याला आपण पॅथोजन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला माहिती आहे सध्याचा खूप चर्चित असलेला आणि महत्त्वाचा, आपल्याला सगळ्यांना माहीत असला पाहिजे तो आजार कोणता आहे, कोविड-19, बरोबर. आणि कोविड-19 हे रोगाचं नाव आहे आणि तो कशामुळं होतो, कोरोना व्हायरसमुळं, बरोबर. आणि कोरोना व्हायरस जो आहे तो काय आहे, पॅथोजन आहे, ज्याच्यामुळं डिसीज होतो, त्याला आपण काय म्हणतो, पॅथोजन. व्हॉट डू वी मीन बाय इन्फेक्शियस डिसीजेस. आणि इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय ते सांगा. सी हिअर, इन्फेक्शन थ्रू स्प्युटम. ओके, इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे जे कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनमध्ये स्प्रेड होणारे डिसीज, त्याला आपण इन्फेक्शियस डिसीज म्हणतात. सी हिअर, इन्फेक्शन थ्रू स्प्युटम. स्प्युटम म्हणजे काय, थुंकीतून होणारे इन्फेक्शन इथं दाखवलंय. सी, in this area small droplets are vaporized into fine mist remains in the air for several minutes to few years. हे थुंकल्यानंतर ते जे थुंकीचे बारीक बारीक कण आहे ते हवेमध्ये किती काळ राहतात ते दिलेलं आहे, आणि जे लार्ज ड्रॉपलेट्स असतात ते जमिनीवर पडतात आणि जे लहान ड्रॉपलेट्स असतात ते हवेमध्ये तरंगत राहतात. तर हे स्प्युटमद्वारे, आणि मग ते जे मिस्ट असतील, ड्रॉपलेट्स असतील, ते दुसऱ्या पर्सननं ज्यावेळेस इनहेल करल किंवा
श्वास घेईल त्यावेळेस ते ड्रॉपलेट्स त्याच्या बॉडीत जाणार आणि त्या ड्रॉपलेट्समध्ये असणारा जो काही व्हायरस किंवा बॅक्टेरिया जे काय असेल ते काय होईल पुन्हा त्या दुसऱ्या पर्सनच्या बॉडीत ग्रो होतं आणि अशा प्रकारे दुसऱ्या पर्सनला ह्या पर्सनच्या स्प्युटमपासून थुंकीपासून काय होतं इन्फेक्शन होतं. तर दिस इज इन्फेक्शन थ्रू स्प्युटम. ओके, नाउ सी ऑन द नेक्स्ट पेज हिअर ऑन पेज नंबर 7 इन्फेक्शियस डिसीजेस. आता इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय असतात? Diseases spread through contaminated air, water, food or vectors. Vectors म्हणजे काय? Insects and other animals are called as infectious diseases. Infectious diseases याची प्रॉपर डेफिनेशन काय आहे? तर असे डिसीजेस जे कंटॅमिनेटेड या शब्दाचा अर्थ काय होतो? दूषित. कंटॅमिनेटेड म्हणजे दूषित. तर दूषित पोल्युटेड झालेल्या एअरमधून, वॉटरमधून किंवा असं कंटॅमिनेटेड फूड खाल्ल्यामुळं आणि वेक्टर्सद्वारे, वेक्टर्स म्हणजे काय? व्हेकलसारखं काम करतात ते, म्हणजे एका इन्फेक्टेड पर्सनपासून दुसऱ्या पर्सनकडे इन्फेक्शन घेऊन जाणारे जे काही इन्सेक्ट किंवा ॲनिमल्स असतील त्यांना आपण काय म्हणतो? व्हेक्टर्स. तर फॉर एक्झाम्पल मलेरिया हा डिसीज जो आहे तो एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनला कसं होतो? तर ड्यू टू द बाईट ऑफ फिमेल ॲनाफिलोस मॉस्किटो, मच्छर, फिमेल ॲनाफिलोस मॉस्किटो नावाच्या मच्छरामुळं काय होतं? हा मलेरिया स्प्रेड होतो. तर मग याच्यामध्ये वेक्टर कोण झाला? फिमेल ॲनाफिलोस मॉस्किटो. आलं लक्षात वेक्टर म्हणजे काय? सो तर असे स्प्रेड होणारे जे डिसीज आहेत, स्प्रेड होणारे, त्यांना आपण काय म्हणतो? इन्फेक्शियस डिसीजेस. तर इथं काही व्हेरी इम्पॉर्टंट इन्फेक्शियस डिसीजेस दिलेले आहेत. लेट्स स्टडी देम. ओके, तो सगळ्यात पहिला इन्फेक्शियस डिसीज कोणता आहे? इट इज ट्युबरक्युलोसिस किंवा आपण त्याला काय म्हणतो? TB. पॅथोजन म्हणजे ज्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळं तो डिसीज होतो त्याला आपण काय म्हणतो? पॅथोजन. तर TB म्हणजेच ट्युबरक्युलोसिस हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युले नावाच्या बॅक्टेरियामुळं होतो. ओके, हे काय आहे? बॅक्टेरिया आहे. मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे ते जे इन्फेक्शन आहे ते कशा प्रकारे पसरतं त्याला आपण काय म्हणतो? मोड ऑफ इन्फेक्शन. तर स्पिटिंग बाय पेशंट म्हणजे काय? पेशंटने थुंकल्यामुळं त्या थुंकीतून स्प्रेड होतो. थ्रू एअर हवेद्वारे स्प्रेड होतो. प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट. TB झालेल्या पेशंट सोबत खूप कालावधीसाठी राहिल्यामुळे, प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट म्हणजे काय? जास्त वेळाचा संपर्क. तर TB झालेल्या पेशंटसोबत जास्त वेळ राहिल्यामुळं आणि त्याच्या ज्या वस्तू आहेत त्या शेअर केल्यामुळं आपल्याला देखील TB व्हायचा धोका वाढतो. सिम्पटम्स हे झाले मोड ऑफ इन्फेक्शन, तो कशा प्रकारे स्प्रेड होतो, कशा प्रकारे? स्पिटिंग बाय पेशंट थ्रू एअर अँड प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट अँड शेअरिंग विथ पेशंट्स मटेरियल. सिम्पटम्स काय आहेत? एखाद्या पर्सनला TB झालाय ते आपण कसं आयडेंटिफाय करणार? तर त्या पर्सनला क्रॉनिक कफ असतो. क्रॉनिक या शब्दाचा अर्थ माहिती आहे आपल्याला? दीर्घकाळ टिकणारा. कफ म्हणजे काय? खोकला. तर 2-3 आठवड्यापेक्षाही जास्तचा खोकला त्या पर्सनला असू शकतो, त्याला म्हणतो आपण क्रॉनिक कफ. ब्लडी स्पिटिंग म्हणजे ज्यावेळेस त्याची म्हणजे तो थुंकतो त्यावेळेस त्या थुंकीमध्ये ब्लड येतं, रक्त येतं, त्याला म्हणतो ब्लडी स्पिटिंग. इमॅशिएशन म्हणजे काय? अचानकपणे खूप कमी झालेलं वजन, त्याचे मसल्स बारीक होणे, त्याला आपण काय म्हणतो? इमॅसिएशन. वेस्टिंग ऑफ मसल्स. डिफिकल्ट ब्रीदिंग म्हणजे काय? श्वास घ्यायला त्रास होणे. तर हे काय आहेत? हे सगळे TBचे सिम्पटम आहेत. मग आपल्याला TB होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? त्याचं प्रिव्हेन्शन काय आहे आणि ट्रीटमेंट, जर झालंच तर ट्रीटमेंट काय आहे? प्रिव्हेन्शनसाठी BCG वॅक्सिन आहे. BCG नावाची वॅक्सिन दिली जाते. इट इज इम्पॉर्टंट. TB साठीच्या वॅक्सिनचं नाव काय आहे? BCG. आयसोलेशन ऑफ पेशंट. आयसोलेशनचा अर्थ आता आपल्याला माहिती आहे, त्या पेशंटला बाकीच्या जे काही पर्सन आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमधून एकदम वेगळं करणे आणि सेपरेट ठेवणे, म्हणजे दुसरं कोण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन स्प्रेड होऊ नये, त्याला आपण काय म्हणतो? आयसोलेशन. आणि रेग्युलर मेडिकेशन लाईक DOT और DOT. आणि DOT सारखे रेग्युलर मेडिकेशन जे आहेत ते
त्या पेशंटला दिले पाहिजेत. सो दिस वॉज अबाउट TB. आता हिपॅटायटिस किंवा त्याला आपण जॉन्डिस असं म्हणतो. हिपॅटायटिस विषयी चा जो पॅथोजन आहे, हिपॅटायटिस वेगवेगळ्या प्रकारचे असते, त्यानुसार त्याचे पॅथोजन पण वेगवेगळे आहेत. पॅथोजन ज्याच्यामुळे डिसीज होतो. हिपॅटायटिस व्हायरस हे पॅथोजनचं नाव आहे आणि हा ABCDE अशा 5 प्रकारचा असू शकतो. मोड ऑफ इन्फेक्शन कसं स्प्रेड होतं? कंटॅमिनेटेड वॉटर, दूषित झालेलं पाणी पिल्यामुळं. शेअरिंग ऑफ नीडल्स म्हणजे नीडल्स सुई जी आहे ती शेअर केल्यामुळं. सपोज एका पेशंटला आधी हिपॅटायटिस झालेला जो पेशंट आहे त्याला जे इंजेक्शनसाठी सुई यूज केली होती तीच जर दुसऱ्या पेशंटला यूज केली तर काय होऊ शकतो? त्या दुसऱ्याला देखील हिपॅटायटिस होऊ शकतो. ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन, एखाद्याला समजा बॉडीत ब्लडची कमी असेल किंवा डॉक्टरांनी त्याला ब्लड घ्यायला रिकमेंड केलेले असेल तर काय होतं? त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन केलं जातं. त्या प्रोसेसला काय म्हणतात? ब्लड ट्रान्सफ्युजन. मग अशामध्ये जर दिलेल्या पेशंटला हेपॅटायटिस झालेला असेल, कोणत्या ज्यानं ब्लड डोनेट केलंय त्याला, तर त्याचा जो हेपॅटायटिस आहे तो पेशंटला पण देखील होऊ शकतो. ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये अशा प्रकारे हेपॅटायटिस व्हायचा धोका असतो. अनोरेक्सिया म्हणजे काय? भूक न लागली. येलो युरिन हे आहेत सिम्पटम्स. अनोरेक्सिया म्हणजे भूक न लागणे. येलो युरिन पिवळी लघवी होणे. जनरल विकनेस येणे. नॉशिया म्हणजे काय? मळमळ होणे. वॉमिटिंग उलटी होणे. ग्रे स्टूल म्हणजे काय? संडासचा कलर कसा होतो? ग्रेइश होतो. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट साधं सोपं प्रिव्हेन्शन आहे. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, पाणी कसं? उकळून प्यायचं. आणि प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड, हात स्वच्छ धुणे. नेक्स्ट आहे डिसेंट्री. हा बॅक्टेरिया व्हायरस मुळे देखील होऊ शकतो. पॅथोजन काय काय आहेत? बॅक्टेरिया आहेत, व्हायरस आहेत. शिगेला हा देखील एक बॅक्टेरिया आहे. बॅसिली, एंट अमिबा, हिस्टोलिटिका हे सगळे काय आहेत? पॅथोजन आहेत ज्याच्यामुळे डिसेंट्री होतो. मोड ऑफ इन्फेक्शन कसं स्प्रेड होतं? तर कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटरद्वारे, दूषित पाणी आणि अन्नाद्वारे स्प्रेड होतो. सिम्पटम काय आहे? वॉटरी स्टूल म्हणजे थोडक्यात पाण्यासारखी पातळ संडास होणे. पेन्स इन ॲबडॉमेन म्हणजे पोटात दुखणे. देन प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, अगेन सिम्पल, पाणी जे आहे ते उकळून पिणे. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड म्हणजे काय? अन्न व्यवस्थितपणे झाकून ठेवणे, त्याचं स्टोरेज व्यवस्थित करणे. आणि ORS कन्झम्पशन. ORS म्हणजे काय? ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ORS ज्याच्यामुळं बॉडीमध्ये कमी झालेलं जे पाणी आहे ते भरून करायचं काम किंवा डिहायड्रेशन प्रिव्हेंट करायचं काम कोण करतं? हे ORS. म्हणून मग ORS कन्झम्पशन करणे. कन्झम्पशन म्हणजे खाणे घेणे. नेक्स्ट आहे कॉलेरा. कॉलेरा या डिसीजसाठीचा जो पॅथोजन आहे त्याचं नाव आहे वायब्रिओ कॉलेरी. हा एक बॅक्टेरिया आहे. मोड ऑफ इन्फेक्शन थ्रू अगेन कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. सिम्पटम्स काय आहेत? वॉमिटिंग उलटी होणे. सिव्हिअर डायरिया खूप जास्त प्रमाणात हगवण लागणे. क्रॅम्प्स इन लेग पायामध्ये क्रॅम्प्स येणे, अचानक दुखणे. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस म्हणजे काय? स्वच्छता राखणे. अवॉइडिंग ओपन प्लेस फूड उघड्या जागेवरचं अन्न खाणे टाळणे, पाणीपुरी वगैरे. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर उकळलेलं पाणी पिणे. वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलेराने कॉलेराच्या अगेन्स्ट जे वॅक्सिनेशन आहे ते घेणे. हे काय आहेत? प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. नाव लास्ट इन्फेक्शियस डिसीज इथं दिलेल्यापैकी तो आहे टायफॉइड. टायफॉइड हा डिसीज होण्यासाठीचा जो पॅथोजन आहे त्याचं नाव काय आहे? सॅल्मोनेला टायफी. आणि हा देखील एक काय आहे? बॅक्टेरिया आहे. मोड ऑफ इन्फेक्शन कसं आहे? थ्रू द कंटॅमिनेटेड दूषित झालेलं फूड अँड वॉटर. सिम्पटम्स काय आहे? अनोरेक्सिया म्हणजे काय? भूक न लागणे. हेडेक म्हणजे डोकं दुखणे. रॅश ऑन ॲबडॉमेन पोटावर रॅशेस येणे. डिसेंट्री. फेवर अप टू
104 डिग्री फॅरनहीट इतकं जास्त ताप, एवढी हाय ताप असणे हे काय आहे, टायफॉइडचे लक्षण आहेत. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, ड्रिंकिंग क्लीन वॉटर, स्वच्छ पाणी पिणे, वॅक्सिनेशन आणि प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज हे काय आहेत, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ टायफॉइड. नाउ सी प्रिपेअर हेअर एक टास्क दिलाय तुम्हाला, प्रिपेअर सिमिलर टेबल ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस डिसीजेस लाईक एंटरायटिस, मलेरिया, प्लेग आणि एड्स असे 4 डिसीज दिलेत. आणखी ज्या पद्धतीने आपण हा टेबल आता रीड केला सेम त्याच पद्धतीनं नेम ऑफ डिसीज, पॅथोजन, मोड ऑफ इन्फेक्शन, सिम्पटम्स आणि प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट लिहून या 4 डिसीजेसचा देखील टेबल तुम्ही तयार करायचा आहे. हे डिसीजेस पण खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, सी हिअर इंटरनेट माय फ्रेंड सर्च द रिझन, सिम्पटम्स अँड अदर इन्फॉर्मेशन ऑफ चिकन पॉक्स. चिकन पॉक्स नावाच्या डिसीजसाठी पण सेम तुम्ही हे सगळं सर्च करायचे, त्याचे रिझन, सिम्पटम. कलेक्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन, पल्स पोलिओ, ड्राय बी हू ह्याच्याविषयीची पण इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे. सो यूज युअर इंटरनेट वाईजली. Where do you see the waterlogged materials shown in picture? Which hazards do you anticipate with the help of picture? तो questions दिलेत, आन्सर शोधण्याचा प्रयत्न करायचा. Now look on second page, that is page number 8. Some important diseases of present time. मग त्यामध्ये आपण डेंग्यू, स्वाईन फ्लू, एड्स हे काही सध्याच्या काळातले इम्पॉर्टंट डिसीज आहे आणि यांच्याबरोबर काळाची गरज म्हणजे सध्या कोणता डिसीज माहीत असणं गरजेचं आहे, कोविड-19 कोरोना. तर कोरोनाविषयी पण थोडंसं आपण डिस्कस करणार आहोत, बट इन द नेक्स्ट लेक्चर. सो आत्तासाठी थँक्यू सो मच फॉर लिसनिंग केअरफुली.